तर तो व्यक्ती विद्वान मानला जातो. पण ते राजे लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धत कशी असते, म्हणजे मला सांगा बा तुम्ही की मग राजे लोकांची शस्त्र चालवण्याची पद्धत कोणत्या प्रकारे असते, कशी आहे ते मला तुम्ही सांगा. महाराज, राजे लोक जेव्हा शस्त्राचा वापर करतात त्यावेळी एखाद्याने विरोध केला तर तो त्यास खपत नाही. लगेच त्या विरोध करणाऱ्या असे शासन करा म्हणून फरवविलाने जाते. याप्रमाणे राजे लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये पद्धत कशी सांगितलेली आहे की बा राजे लोकांची किंवा जेव्हा एक राजा ज्या वेळेला शस्त्र चालवतो त्यावेळी तो कोणाचा विरोध करतो का, त्याला कोणाचा विरोध करतो का, किंवा त्याला दुसरा जर चांगल्या प्रकारे शास्त्र चालवत असेल तर त्याला ते खपत नाही का, किंवा ते त्याला बरं वाटत नाही का, त्याचा विरोध करत असला तर असे शासन करा म्हणून फॉर्मलीने जाते. याप्रमाणे राजे लोकांची शस्त्र करण्याची पद्धत असते. तो चांगला करत आहे का तर आपण त्याच्या प्रकारे त्याच्याही उंचावरता आपण युद्ध चालवणारा किंवा शस्त्र चालवणारा पाठवूया. ही कोणाची पद्धत असते, ही राजे लोकांची पद्धत असते. ही अशी राजे लोकांची पद्धत असते. यावर राजा मिलिंद म्हणाला, म्हणते मी राजवादाचे कधीच अनुकरण करणार नाही. म्हणजे मी एवढा मोठा राजा हो की नाही, काय म्हणतात ती म्हणते, मी एवढा महान राजा, मी एवढा मोठा राजा असूनही सुद्धा या राजवादाचे अनुकरण कधी करणार नाही. तुम्हाला असं म्हणणार नाही की बा मी राजा आहो, माझ्याजवळ एवढी धनसंपत्ती आहे, माझ्याजवळ एवढे मंत्री आहेत, माझ्याजवळ एवढे माझ्याजवळ एवढा रथ आहे, माझ्याजवळ एवढी धनसंपत्ती आहे, मी अशा गोष्टीचं अनुकरण तुमच्या समोर कधीही करणार नाही. मी आपणाशी विद्वानाप्रमाणे शस्त्राचा अभ्यास करीन आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला प्रश्न करणार. एक राजा म्हणून नाही, एक विद्वान म्हणून प्रश्न करणार. असे कोण म्हणतात, मिलिंद राजे कोणाला म्हणतात, बनते नागसेनला म्हणतात. बनते नागसन, आपण याबाबत विश्वास ठेवून माझ्याशी शास्त्रस्त्र करावे. जसे आपण एखाद्या आपल्या भिक्षूशी, सामनेराशी, उपासकाशी किंवा विहारात राहणाऱ्या कोणा व्यक्तीशी निसंकोचपणे चर्चा करता, अगदी तशीच माझ्यासोबतही तुम्ही चर्चा करा. काय म्हणतात महाराज काय म्हणतात या ठिकाणी, मिलिंद राजे काय म्हणतात या ठिकाणी, किंवा तुम्ही एखादा साधा उपासक आणि विश्वास ठेवा, एखादा भिक्षू, सामनेर, एखादा साधा उपासक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. मी राजा म्हणून तुमच्या समोर येणार नाही, राजा म्हणून कधी मला स्वतःला अनुकरण करून घेणार नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही एक साधा उपासक म्हणून कोणाशी जशी निंकोचपणे, जशी साधारण उपासकासोबत जशी चर्चा करता तशी माझ्यासोबतही तुम्ही अगदी चर्चा करावी असं मला वाटतंय. असा विश्वास ठेवा म्हणतात मावती, मी कधी स्वतःला तुमच्या समोर राजा म्हणून येणार नाही, भय बागळण्याचे कारण नाही. ठीक आहे, ती म्हणतात माझा भय वाटू देऊ नका, तुम्हाला भय वाटू देऊ नका. ठीक आहे, असे म्हणून समीरांनी स्वीकार केला. असे म्हणून बनतेंनी स्वीकार केला. तेव्हा राजा म्हणाला, बनते मी आपणास एक प्रश्न विचारतो. काय म्हणतात ते, ती म्हणते मी आपणाला एक प्रश्न विचारतो. तर या ठिकाणी बनते म्हणतात की तर विचारावा महाराज, कोणता प्रश्न आहे तुमचा. बनते, मी प्रश्न असा विचारतो की महाराज मी सुद्धा त्याचे उत्तर दिलेले आहे. बनते, आपण काय उत्तर दिलेले आहे. या ठिकाणी प्रश्न काहीच नाही आणि उत्तर काहीच नाही. मग या ठिकाणी काय म्हणतात ते की मी सुद्धा त्याचे उत्तर दिलेले आहे म्हणतात. महाराज मी त्याचे उत्तर दिलेले आहे. बनते, आपण काय उत्तर दिले हे मला समजलं नाही. महाराज आपण काय विचारले. त्यावेळी राजा मिलिंदाच्या मनात विचार आला की अरे हा भिक्षू खरोखरच पंडित असून माझ्या बरोबर शास्त्रत्र करू शकतो. असे अनेक मुद्द्याचे प्रश्न मी यांच्याकडून स्पष्ट करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी बनते नागसेन अरहंत होते. अरहंत असल्याच्या नंतर ते त्यांच्या मनामध्ये जी काही संकल्पना चालू होत होती, त्यांच्या मनामध्ये जे काही विचार चालू होते, ते विचार बनते नागसेन पहिलेच त्या दिव्य दृष्टीने त्यांच्या अरहंताच्या महान पुण्य बलाने ते अगोदर ते त्यांच्या मनामधली ऐकून घेत होते.
विचारामध्ये आणून घेत होते की बा हा समर्थ म्हणजे महाराज आता कोणता प्रश्न आपल्याला सांगतील, म्हणून ते अनंत असल्यामुळे पहिले कशी कला होती, आता फोन आले, आता इकडून तिथं कुठे आपण फोन आणू शकतो. पण भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये कशी कला होती, मनाने मन जाणण्याची कला होती. हजारो कोसो दूर जरी कोणी असला तर काय होते की ते या मनामध्ये तो 1,00,000 किलोमीटर जरी दूर असला, या मनामध्ये भगवान जो त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, भगवान इथं जरी असले त्याच्या मनामध्ये भगवंताला कळायचं. म्हणून या ठिकाणी त्यांनी पण खरोखर तसाच जो राजा मिलिंदाच्या मनामध्ये प्रश्न आला तो त्यांनी त्यांच्या अनंताच्या महान बलाने तो म्हणजे हे केला, करला. अनेक मुद्द्याचे प्रश्न मी यांच्याकडून स्पष्ट करू घेऊ शकतो असे महाराज म्हणाले. परंतु आता सूर्य मावळणाऱ्याच्या बेतान आहे, तेव्हा आजची चर्चा येथे थांबून उद्या राजभवनात शास्त्र चर्चा केलेली बरी. कोण म्हणते असं? महाराज म्हणतात की आता सूर्य मावळतो आणि आता दिवस पण सुद्धा रात्र पण सुद्धा होतो, झाकट पडतो, तेव्हा आता आजची चर्चा येथे आपण थांबूया आणि आता उद्या माझ्या राजभवनामध्ये चर्चा सत्राला आपण सुरुवात केलेली बरी राहणार. म्हणजे आता उद्या यांना आरामात बोलवूया आणि आरामात उद्या माझ्या राजभवनामध्ये चर्चा केलेली बरी राहणार. या विचाराने राजा देवदत्त म्हणजे देवमंत्र्या म्हणाला, देवमंत्री तुम्ही आता कवीरांना सांगा की म्हणजे तुम्ही कवीरांना सांगा आता उद्याचा शास्त्राचा राजभवनात अभ्यास होईल. म्हणजे उद्या जे प्रश्न उत्तर होतील ते माझ्या राजभवनामध्ये होईल असं त्यांना सांगा. एवढं बोलून मिलिंद राजा आपल्या आसनावरून उठला आणि कवीरांचा निरोप घेऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला. परंतु जाताना मनातून वारंवार नागसेन एवढेच बोलत होता. पहा काय होत होतं किंवा त्यांना जो उद्याचा जो संकल्प होता तो त्यांना राजमंत्र्यांना सांगितला. राजमंत्र्यांनी म्हणते नागसेनांना म्हणजे त्यांनी त्यांचा निरोप मिलिंद राजाने त्यांनी आसनावरून उठले आणि त्यांचा निरोप घेतला किंवा अभिवादन केले आणि मी निघतो. म्हणून ते त्यांच्या घोड्यावर सवार होता. त्यांच्या मनामध्ये संकल्प काय चालू, कोणत्या नावाचा चालू होत होता? नागसेन नागसेन नागसेन. वारंवार म्हणते नागसेनाचा त्यांच्यावर नावावर त्यांच्या मुखावर शब्द चालू राहत होता. म्हणून एवढं बोलत होते ते. तेव्हा देवमंत्र्यांनी आयुष्यमान नागसेनास सांगितले की बनते उद्या शस्त्रास्त्र राजभवनात व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे. म्हणजे उद्याचा जो काही प्रश्न उत्तराचा अभ्यास होणार आहे तो आपल्या राजभवनामध्ये व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे. ठीक आहे असे म्हणून कवीरांनी निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यांनी मूक संमती दिली किंवा ठीक आहे स्वीकार केला मी. दुसऱ्या दिवशी प्राप्तकाळी देवमंत्री अंतकाय मंकुर आणि सब्दीन यांनी राजाकडे जाऊन विचारणा केली की महाराज आज आयुष्यमान नागसेन येणार आहेत का? ते गेले. मंकुर सब्दीन यांनी राजाकडे जाऊन विचारलं की महाराज खरोखर तुम्ही जे आमंत्रण दिलं, तुम्ही जो निरोप दिला तर खरोखर आयुष्यमान नागसेन आपल्या नगरामध्ये तुमच्या राजभवनामध्ये खरोखर येत आहेत काय? हो येणार आहे. महाराज काय म्हणतात? हो येणार आहे. किती भिक्खू संघ सह येणार आहे? किती भिक्खू संघ घेऊन येणार आहे? त्या ठिकाणी किती भिक्खू संघासह येणार आहे? तितक्या भिक्खू संघ त्यांनी यावेसे जितक्या भिक्षू संघासह त्यांनी यावेसे वाटलं तेवढ्या भिक्षू संघासह त्यांनी यावे. म्हणजे महाराजाचा काय प्रश्न झाला यावेळेस तो संपूर्ण परिपूर्ण जरी भिक्खू संघ आला तरी ते येऊ शकतात. माझ्या राजभवनाचे दरवाजे 24 घंटे त्यांच्यासाठी खुले आहेत. जेवढे त्यांच्या मनामध्ये संकल्प किंवा एवढ्या भिक्खू संघासह आपल्याला जायचं, तेवढ्या भिक्खू संघासह आपल्याला जायचं, ते तेवढ्या भिक्खू संघासह आपल्या माझ्या विहारामध्ये म्हणजे माझ्या राजभवनामध्ये येऊ शकतात. यावर सब्बदीन म्हणाला महाराज त्यांना 10 भिक्षू संघ घेऊन यावे. दुसऱ्यांदा येऊन या पुण्य सब्बदीन म्हणाला महाराज 10 भिक्षू संघासह त्यांनी येऊन यावे, या ठिकाणी यावे. म्हणजे 10 भिक्खू संघ घेऊन त्यांनी या ठिकाणी यावे. तेव्हा तिसऱ्यांदा तेव्हा म्हणाला की जितक्या भिक्षू संघ यावे ते वाटेल तितक्या भिक्षू संघासह त्यांनी
यावे. म्हणजे जेवढेही भिक्खू माझ्या राजभवनामध्ये आले तेवढेही भिक्खू संघाची व्यवस्था मी करण्याला परिपूर्ण तयार राहणार आहो. असं नाही किंवा आता एवढे भिक्खू आले तेवढे भिक्खू आले किंवा राजभवनामध्ये व्यवस्था नाही, तयारी नाही, परिपूर्ण नाही. जेवढे भिक्खू आले तेवढ्या भिक्षू संघाची सेवा करण्याला मी तयार आहे. भिक्खू संघ यावे यावर राजा मिलिंद